हॅलो गाईज, कशी आहात तुम्ही? मी विशाखा आणि त्विशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। सो कशा आहात तुम्ही सगळे? सो आजचा ब्लॉग आहे ना, आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे। आजचा ब्लॉग याच्या रिलेटेड आहे की आम्ही गोव्यावरून येताना काय काय घेऊन आलो। सो तुम्ही आमचे गोव्याचे आता रिसेंटली सगळे ब्लॉग बघितले असालच आणि नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा। बोल, जाऊन नक्की बघा। येस, सो तेच आम्ही गोव्यावरून काय काय आणलं आणि कुठून घेतले, कुठले वस्तू काय, मी ते तुमच्यासोबत आज शेअर करू। आम्ही जास्त काही शॉपिंग केली नाही कारण का पहिलेच ठरवून गेलेली स्पेशली मी का शॉपिंग करायची नाही जास्त, कारण की मग असं होतं की खूप ठिकाणी येऊन गेलो, खूप काय काय आणतो आणि ऍक्च्युली ती घरात ठेवायला पण जागा नसते म्हणून। सो यावेळी मी असं खूप चूज करून थोड्याच वस्तू आणल्या, तर जास्त काही शॉपिंग नाही, पण जी काही शॉपिंग केली आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करतो। सो त्विशाने हट्ट तर खूप ठिकाणी केलं की मला हे घ्या ते घ्या, मला हे घ्या ते घ्या, नाही घेतल्यावर लिटरली ती एवढी रागवायची की बस, पण नाही, जे गरजेचं आहे आणि जे तुझ्याकडे नव्हतं ना तेवढंच घेतलं, बाकी काही नाही घेतलं आम्ही। हे मी क्लिअर करूनच गेलेली। सो आम्ही डॅडीला पण सांगितलेलं आणि सो डॅडीने पण काय जास्त फोर्स असं काही नाही, पण खूप कमी घेऊन आलं आहे ना, तसंही घेऊन आलोय, नाही असं काही नाही आहे ना बच्चा। सो हे पण तुम्हाला दाखवीन, हे आहे तर गोव्याची पिशवी, हो हे पण तुम्हाला दाखवीन। आम्ही गोव्याच्या रेडा, त्याच्यानंतर लगेच पालखी झाली, हे तुम्हाला माहितीच आहे, पण पालखीचा ब्लॉग गोव्याच्या ब्लॉगच्या अगोदर पडलेला आहे, कारण की तू जास्त लेट नको म्हणून त्याच्या अगोदरच पडलेला। सो पालखीमध्ये पण आम्ही ऍक्च्युअली काय काय शॉपिंग केलेली ना ते पण दाखवते मी तुम्हाला। सो सगळ्यात पहिले त्विशाने काढलेलंच आहे, तर आपण बघूया। बाबा थांब ना, त्याच्यात काचेच आहे, काचेच आहे। सो सगळ्यात पहिले आम्ही घेतलं हे जे मंगेश्वरी टेम्पल होतं तिथे गेलेलो आम्ही, तिथून हे असे बेबीज, हे डॅडी आहेत, सगळ्यात पहिले आम्ही घेतलेले आहेत हे छोटे छोटे बेबीज, हे आहेत आमचे डॅडी। त्याच्यानंतर ही आहे आमची मम्मा, पडल ही आहे मम्मा, आणि आता येते ते बेबीज ना, त्विशू बेबी आहे आमचा, हा एक बॉय आहे आणि ही गर्ल, ही त्विशी। हे बघा, हे असे क्यूट असे, तू पकड ना हा वन, डॅडी पकड। हे बघा, हे असे 2 बेबीज आणि हे बघा, हे असे खूप क्यूट वाटले मला बघताच नाही, पिंक पिंक मस्त वाटत होते म्हणून आम्ही घेतलेत। आणि ते मग मी कुठे लावणार आहे ना हे पण मी डिसाईड केलंय, सो ते लावून झाले का पण तुम्हाला दाखवेन। आणि मी घेतलेली मला ही अशी ब्लॅक कलरची शॉर्ट्स अशी नेट मध्ये आहे, ही आम्ही घेतलेली बागा बीचवरून, ही बघा, अगं बायच आता त्याच्यातच ठेवायचं आहे ते। हे बघा, हे अशी नेटची आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्विशाला आधी तर मला एवढं आवडत नाही, सो मी घेणार नव्हती, पण सातूरनी पण घातलेली, तुम्ही बघितलंच आहे बागा बीचला, त्याने घातली, त्विशाला पण आवडली। सो आय लव्ह गोवा, आणि गोव्याला गेलोय म्हणून आय लव्ह माय गोवा। अजून आम्ही घेतलेलं आहे, हो दाखव। तुम्ही आहे ना पहिले काय करू, सगळ्या बॅग्स आहेत ना खोलून घेतल्या, सगळ्या अशा ब्लू बॅग्स होत्या। ही बघा, ही घेतलेली आहे त्विशाने पर्स, दाखव पर्स वर करून, आणि ही बघा, ही वाली पर्स मी घेतलेली आहे, मला आवडली म्हणून। ही बघा, त्याला तर 3 पॉकेट्स आहेत असे, नाही 2च आहेत, सॉरी मला वाटतं 3 आहेत। आणि हा बघा हे, आणि त्विशाने घेतलेले आहेत हे इरेझर, हे इरेझर आहेत, हे असे आईस्क्रीम वाले। हे बघा, तुझी ती ही अंज दाखवायला स्लेट पिंक कलरची काढू नकोस, राहू दे। आणि दुसरं घेतलेलं आम्ही हे, दुसरं मी हे घेतलेलं हे असं पायाला घालण्यासाठी अँकलेट सारखं ते, आणि दुसरे घेतलेले आय लव्ह गोवा, आय लव्ह गोवा।
आणि स्लेट घेतलेली आहे तुषाने. ही बघा, पण याची क्वालिटी खूप चांगली आहे. असं काही लिहिलं तरी पण हे असं रफ होतं. आणि इथला ड्रेस तुम्ही असंच आपलं नॉर्मल. ते काय टाकायचं हे बघा. सो ही तुषाने जी स्लेट घेतलेली आहे ना त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे इस टाइम मला पण आवडली म्हणून मी घेतली. आणि अशा ऑलरेडी तुषाचे 2 का 3 स्लेट खराब केलेले आहेत आणि ही घेतलेली आहे आम्ही. ओके, सो हे घेतलेलं होतं आम्ही गोव्याचं. असं हे 2 सिमिलर आणि एक ऑलरेडी फ्रीजला लावलाय आम्ही, तो एक आहे. हा पण सेम हे घेतलंय आम्ही. हे पण सगळं हे बागा बीच वरूनच घेतलेलं आहे सगळं. आणि हे बागा बीच वर नाही, हे कुठे गेलेलो आम्ही 3rd डेला त्या दिवशी घेतलेलं आहे हे. आणि हे आता मला नाव नाही आठवत आहे. हे बघा, हे 2 आम्ही तिकडून घेतले. आणि हे काय अजून, हा मी अशीच तिथं जीन्स होते मला म्हणून मी असं घरात वगैरे घालायला अशी मी जीन्स शॉर्ट्स घेतलेली आहे. ही बघा मस्त अशी फ्लावर प्रिंट हे शॉर्ट्स घेतलेली. तुझे काढू नकोस. आणि ही होती टी-शर्ट अशी क्यूट अशी पर्स पिंक वाली. असं सनफ्लावर आहे त्याला. आणि पण हे पण लटकन एक असं पाऊच आहे. आम्ही खोलून पण बघितलं नव्हतं. तुला आवडले की तुम्ही अशी आहे पण मस्त वाटते. ही बघा त्याच्यावर अशी लांबून प्लेन वाटते म्हणून. आणि हे एक तुम्हाला दाखवते. हे सिक्रेट आहे. सिक्रेट म्हणजे थांब तुषा. हा, आणि तुषानी डॅडीने तुषाला घेतलेला हा एक असं ब्रेसलेट आहे. ते बघा असं मस्त. पण हा वेअर केला आणि असं घातला ना तर खूप मस्त वाटते. एकदम मस्त वाटते. आईस्क्रीम खा. ते बघा वर कर अशी इथे इथे. आणि हे असं कैची कुठे ठेवलेस. हा, आणि मी घेतलेला तिकडून आहे ना कोकम सरबत. कोकमचं सिरप आहे. हे घेतलेला 2 घेतलेले म्हणजे एक मम्मीला पण घेऊन आले आणि आम्ही घेऊन आलेलो भरपूर असे काजू. त्याच्यातले अर्धे काजू आम्ही खालेले आहेत पण अर्धे काजू दिलेले आहेत ज्यांना द्यायचे होते तिथं. ते पण झालेलं आहे. सो ते काजू काय दाखवायचे. काजू तर काय सगळेच घेऊन येतात गोव्याला गेल्यावर. हे तर काय कॉमन आहे. बरोबर आहे. हे बघा तिशाचं ब्रेसलेट छान असा. बाबा डान्स वर कैची कैची. आणि याच्यात काय आहे ना मी ते दाखवते तुम्हाला. ऍक्च्युअली मला असं वाटतं मी घेताना पण बोललेली का नाही माहिती नाही आपल्या ब्लॉग मध्ये गणपतीपुळेच्या. कारण का हे घेतलेलं आम्ही गणपतीपुळेवर. थांब आमचा सोनू ऐकला तर खरा ना. हाली तुषा खूप हट्टी पण झालेली आहे ना बच्चा. हे बघा ती लाटणी आणि कलबत्ता आहे. हे बघा तिशाचे छोटे छोटेसे हे आहे कप. बघू दे तुटली कशी. मला वाटतं एवढं दिवस. ही आहे कडेली. म्हणजे आम्ही घेतलेलं ऑलमोस्ट विशाळी मातीची भांडी. आणि याच्यात आहे हे छोटस मटका. मैया झाली लगेच तुझे. बाबू इकडे ठेवणं पडेल बाबा. आणि हा एक कप आहे. त्याच्यानंतर हे आहे असं छोटस असं फ्लावर पॉट सारखं. असं आपण बनवतो ना व्हिडिओ मध्ये दिसतं ना. हे काय आहे बच्चू. गॅस. हा गॅस. गॅस. बाबू मला नाही समजलं पण बच्चाला समजलंय गॅस आहे गॅस. हे बघा हे बघा टप. गॅस आहे नाही बालदी. बालदी. हे काय काय आता मला पण नाही माहिती. बघू तेव्हा समजेल. आणि मला सगळ्यात मस्त म्हणजे हे आवडलंय सूप. छोटसा असं सूप. किती हे किती मस्त आहे ना. काय पोळीपाट. पोळीपाट आणि लाटणं पोळीपाट. आणि हे बघा हे बघ. हा ते टोप आहे टोप. बाबा कळेली. कळेली बाबा. आणि हे दिवा ना प्लेट आहे जेवायला. हे तुटलं काहीतरी थांब. हे असं होतं वाटतं. असंच होता.
हे काहीतरी आहे, तरी किती सांभाळून ठेवलं तरी पण तुटलं. हे आहे चहाचं मला वाटतं मटकं, आणि हे मी तरी पण मी चिपकवी ना. आणि हे एक सो असं आहे ना वेगवेगळं. हे एवढं आम्ही पिशाला घेतलेली होती मातीची भांडी, ही बघू शकता तुम्ही. सो ही बघा, ही आहे ती मातीची सर्व भांडी, किती मस्त वाटतात बघा ना तुम्ही. याला आम्ही कलर करू. काय करायचं? कलर करायचं आपण. कलर नको नको करूया कलर. हे बघा कप्स वगैरे किती मस्त वाटतात. नाही हे बघा, चला आम्ही आज बनवू मटकीचं पाणी बडा. चला बनवू. सो तुम्ही बघितलात मातीची भांडी. तर आणि आम्ही इथून गोव्याशी काय काय आणलेला. सो आता आपण बघूया की आम्ही आहे ना पालखीतून काय काय घेतलेला. सो सगळ्यात पहिले तर पालखीतून मी घेतलेला ते हे जे मला आवडलेलं, हे असं गळ्यात घालायचं आहे. हे बघा, हे सगळ्यात पहिले पालखीत तर आपण काहीही घेऊ शकतो. तुम्ही तर काहीही घेतलेलं आहे. त्रिशाला आवडलेले हे आमच्या रुमाल. हे बघा मला हे पण आवडलेला. ती बोलते ते मस्त सॉफ्ट वाले आहेत बोलते घेऊया. हा तर हा माझा आहे ना. 2 मिनिट थांब ना बाबा, 2 मिनिट थांब. ओके तू खेळ. हा आहे ना जो मी गोव्याला बेल्ट नेला, आणि हा मी घेतलेला मुंबईवरून. तुम्ही माझ्या सेकंड डेचा जो आउटफिट होता माझा पर्पल कलरचा, सो मी हे त्याच्यावर वेअर केलेला होता. हा असं आहे होऊ शकतो तुम्ही, आणि खूप मस्त वाटते लावल्यावर पण असं. आणि तुम्हाला जर का माझे गोव्याचे आउटफिट कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का आउटफिट मी कुठून घेतले किंवा काही जे ऑनलाईन मागवले त्यांची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मोस्ट ऑफली मी तर ऑनलाईन घेतलेले, आणि अर्धे होते ते जाऊन आमच्या यातून असं शॉपिंग करून घेतलेले, तसे होते ते. तो पण मस्त मला माझी पूर्ण गोव्याचा आउटफिट आवडला. मी स्वतः प्लॅन केलं मी काय घालीन म्हणून. तुम्हाला खूप जास्त आवडलं. आणि हा एक असंच मी बेल्ट घेतलेला साडीवर वगैरे लावायला, हे पालखीतून घेतलेलं. कारण का पालखीत अशा वस्तू हे काय चांगल्या भेटतात. म्हणजे तो त्रिशाने पालखीतून दुसरं तुझी तर ही वाली नोटबुक नाही, ही वाली नोटबुक फिरायला जाण्या अगोदर त्रिशाने मॉलमधून आणलेली, ते पण तिने याच्यातच भरलंय. आणि ही वाली त्रिशाने ही वाली पण नोटबुक पालखीतून घेतलेली आहे. ते कलर पाण्याने कलर करायचं ते मग हे दिसतं ते आमची राधा राणी चालली बघा मटकी घेऊन. सो हे ते पाणी लावून मग ते कलर करायचं, ती वाली नोटबुक आहे. त्याच्यानंतर त्रिशाने घेतलेले ते बघा असे भरपूर असे किती आहे 10 आहेत. 10 आहेत. आणि हे आहेत ते असे छापे उठवायचे प्रिंट. हे बघा बटरफ्लाय, पर ते स्पायडर, हा रॉकेट, अजून हा हार्ट 4 झाले. हा एरोप्लेन 5, 6 युनिकॉर्न 6, हा स्माइलिंग 7, हा ट्रक आहे 8, 9 आणि हा असं काहीतरी फ्लावर आहे वाटतं 9, आणि हा एक बाबा कुठं होईल बट हनी बी आहे 10. हे पण तिने घेतलेला. अजून काय काय आहे ते पण हा हे गोव्याचं आहे, हे गोव्याचं राहिलंय ते राहतं. हा पण पेन गोव्यावरूनच घेतलेला आहे. त्रिशाने आहे ना हा पण पेन आहे ना गोव्यावरून घेतलेला गणपती. तुम्हाला एक फोन आलेला म्हणून. सो हे बघा हा पण त्रिशाने पेन आहे ना गणपतीपुलेवरून घेतलेला. हे बघा हा एक पेन त्रिशाने गणपतीपुलेवरून घेतलेला. आणि हा तो कलरवाल्या नोटबुक वरचा हा पेन आहे. हा पाण्यात ओला करून मग तो लावायचा. तो अजून हा गोव्याची एक पिशवी आलेली आहे. हे बघा गोव्यावरून आम्ही आहे ना हा एक आणलेला माय वन हॉलिडे. हे बघा हा एक घेतलेला आहे आम्ही गोव्यावरून. तो एक हा आमच्या त्रिशा मॅडमचा असं बॉटल्स वाला तो एक घेतलेला आहे.
त्याच्यानंतर त्विशाने घेतली पिशवी एकदम त्विशाने घेतलेला अरे हा टॉटॉईज तुम्ही बघू शकता किती क्यूट वाटतंय ना एकदमच. हे बघा असं त्विशाने घेतलेला आहे आमचा टॉटॉईज. आणि हा घेतलेला आहे तिने मिरर. इकडे बघा मी दिसते येस. आणि हा बघा हा असा बंद आहे. तिकडे त्विशा पण दिसत होती का शार्पर. हो ही बघा त्विशा 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 त्विशा. त्विशाला पाण्याचे खेळ करायला खूप आवडतात. बेसिक मध्ये पाणी आणायला गेलेले. हे बघा त्विशा ते बघा त्याच्यात पाणी भरून आले त्विशा. सो हा आहे त्विशाचा मिरर. आणि हा खूप मस्त आहे बघा. हे दिसायला मस्त आहे एकदम क्यूट. कलर पण मस्त आलते. असं आमची मॅडम काय घेतील ना याचा पत्ता नाही लागणार बाबा. काही त्विशा कुछ भी ले सकती. परत बॅक टू द पालकी. हे काय झालं माहिती का त्विशाने सगळे पिशवी जेव्हा मी भरून ठेवले ना त्याला सगळं तिने मिक्स केलंय. हे त्विशाचं काम आहे आमचं. सो हे बघा हे मी घेतलेलं आहे एक असं नेकलेस. कारण का हे असं पालक्यांमध्ये जरा चांगलं भेटतं. हे बघा हा एक असा नेकलेस आहे डायमंड मध्ये तिला गळ्याशी घालायला म्हणून मी घेतला. दुसरं घेतलेला मी हा एक असं छोटासा आहे ना मंगळसूत्र जो मला आवडला. सिंगल याचा आहे. हा बघा हा बघा मस्त वाटते ना बच्चे तू काय मध्ये मध्ये. हा बघा मस्त वाटते ना एकदम मस्तच वाटते. मला आवडला म्हणून मी घेतला असाच जरा घेऊया. कधीतरी असं वेअर करायला होतच म्हणूनच तो मी घेतला एक. अजून घेतलेला आहे हा आहे क्लिप्स. हे बघा हे असे क्लिप्स आहेत. आणि डायमंड मध्ये असं हे वन साइड वगैरे त्विशाला वगैरे लावण्यासाठी पण होऊ शकते ना म्हणून मी हे क्लिप्स घेतलेले आहेत. परत घेतलेली आहे ही अशी रिंग. किती मस्त वाटते ना म्हणजे अशी बघायला. असं समोरून बघायला अजूनच मस्त वाटते. हे बघा हा त्विशाला घेतली. त्विशाला घेतली बघा किती छान वाटते. तुलाच तुलाच. आणि हे एकदम मी असं त्विशाला आणि मला घेतलेलं पायात घालण्यासाठी. ओपन करते. हे त्विशाने आमचं पण त्याच्यात आता सामान दिलं. हे त्विशाने अननेसेसरी हे जे इरेझर्स वगैरे घेतलेले आहेत ते दाखवते. हे बघा हे ते अशी पायाला बांधायचे आहेत. हे माझं आहे त्विशाचं. हे आणि त्याच्यात ही आता पिशवी रिकामी झालेली आहे. तुम्ही आतून घेतलेला आहे. हा बघा हे याला काय बोलतात मला नाही माहिती पण असं साडीवर वगैरे वेअर करण्यासाठी. हे बघा थांब ना बच्चा बच्चा माझा काय ऐकतच नाहीये. बघा थांब फिट्ट कर. हे बघा कसं क्यूट दिसते माझं पिल्लू ते. हा तुला नऊवारीवर घालायला घेऊ. हे बघा ह्याचं पेंडंट बघा किती मस्त वाटते. हे कानातले पण आहेत याच्यावरचे. हे आहे त्याच्यावरचे कानातले. नको थांब ना बच्चा. आणि हा आहे असं पेंडंट. बाय बाय झालं बाय बाय. हे बघा हा आहे असं पेंडंट बघा किती मस्त वाटतंय. मस्त वाटते ना एकदम. मला आवडला. असं म्हटलं घेऊया एक असं असंच वेअर करायला होईल कधीतरी आपल्याला कोणत्या तरी साडीवर बोला किंवा असंच कधीतरी घालायला होईल ना. हे बघा असं एक जरी घातलं कुठल्या सिंपल साडीवर तरी छान वाटेल ना म्हणूनच मी घेतलेला आहे आता हा. आणि त्याच्यावर मॅचिंग कानातले पण आहे. सो ही आहे एवढी. आणि ही अशी क्लिप्स वगैरे घेतलेत. हे बघा मस्त. सो यात्रेत तुम्हाला माहितीच आहे थोडं स्वस्त भेटतं घेण्याचं आहे. आणि हे बघा आमच्या त्विशूने तोडलं फोडलं. आणि हे जे घेतलेलं आम्ही ते असंच काहीतरी ड्रायफ्रुट्स अंजीर असं मिळून काहीतरी होतं ते तिथं विकायला. सो हे बोले टेस्टिंगला घेऊया. सो हे दोनच घेतलेले आहे. सो तुम्ही अशा प्रकारे बघितलं की आम्ही पालखी आणि गोव्यावरून काय काय शॉपिंग केलेली आहे ते. सो तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढं सगळं शॉपिंगमधून काय आवडलं मी ते पण सांगा. माझा तर सगळ्यात फेवरेट आहे म्हणजे पालखीच्या किंवा गोव्याच्या पूर्ण शॉपिंगमधले ही ते आहे ही मातीची भांडी जी मला खूप आवडले. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असं वाटतंय.
म्हणून आम्ही हे त्विशाला लगेच घेतलं की मस्त वाटते म्हणून. सो हे मला सगळ्यात जास्त आवडलंय. सो त्विशाने बघा आता हे असं त्विशा संसार लावते ते डब्यानं. आता आम्ही काय करूया खेळण्याचं सांगता येणार नाही. एवढे दिवस आम्ही ती पिशवी जबरदस्ती भरून ठेवलेली का दाखवायचं आहे गाईजनं, दाखवायचं आहे म्हणून ठेव ठेव त्याच्यासाठी ठेवलेली. पण आता मला नाही वाटत की आम्ही थांबू. आम्ही आता लगेच खेळायला सुरुवात करू आणि सगळ्याचं काय उद्यापर्यंत जरी राहिलं तरी खूप खूप मोठी गोष्ट आहे. उद्यापर्यंत जरी राहिलं ठेवला तरी त्विशाने, है ना बच्चा. सो आता आहे ना आम्ही सगळ्या पसार आवरून घेतो. पण तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राइब करा. येस, आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि शेअर शेअर करा करा आणि कमेंट करा. आवडली तरी लाईक करा आणि खाली बटनवर दाबा. येस, बेल आयकॉनवर प्रेस करा. मग तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आमच्या नवीन नवीन व्हिडिओजच्या, है ना. बाय बाय. इथे कॅमेरावर